हरे कृष्ण. तर आजच्या या शनिवार सत्संग कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सध्या हा डिसेंबर महिना हा पुस्तक वितरण, भगवद्गीता वितरण हा महिना असा मानला जातो. तसं पाश्चात्य देशामध्ये श्रील प्रभुपादांनी प्रचार सुरू केला आणि ह्या इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजे इस्कॉन या संस्थेची स्थापना केली अमेरिकेमध्ये. तर अमेरिकेमध्ये मुख्य सण हा 25 डिसेंबर ख्रिसमस. तर तिथे त्यावेळी खूप लोक आनंदामध्ये, जसं आपल्याकडे दिवाळीचा आनंद असतो तशा आनंदामध्ये सर्वत्र विचरण करत असतात, विहार करत असतात. बरेच जण सुट्ट्या घेतात. आता जे पाश्चात्य देशातले मित्र आहेत माझे, अमेरिकेत राहणारे बरेचसे भारतीय, तर ह्या सगळ्या वातावरणाचा, या आनंदाचा सदुपयोग म्हणजे या भगवद्गीतेचं वितरण. सगळे चांगल्या मूडमध्ये आहेत तर सर्वात चांगली गोष्ट करायला पाहिजे. म्हणून प्रभुपादांच्या कृपेने ह्या आध्यात्मिक ग्रंथाचा सर्वत्र प्रचार प्रसार हा इस्कॉन किंवा कृष्ण भावनामृत संघ यातर्फे होत असतो. तसं जर का आपल्या भारतीयांना विचारलं की भारतीयांचा असा ग्रंथ कुठला आहे, एकच. जसा ख्रिश्चनांचा बायबल हा ग्रंथ आहे, जसा मुस्लिमांचा कुराण हा ग्रंथ आहे, तसा भारतीयांचा कुठला ग्रंथ आहे? बऱ्याच वेळा भारतीयांना किंवा हिंदू म्हणतो आपण, त्यांना सांगताच येत नाही. ते म्हणतात नाही नाही खूप ग्रंथ आहेत. काहीतरी कोणाला जर का 4 वेदांची नावं माहिती असतील तर म्हणतात हा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद ग्रंथ आहेत. मग कोणी पुराणाचे नाव सांगतात, कोणी मग गुरुचरित्र वगैरे सांगतात, कोणी स्वामी चरित्र वगैरे, कोणी सत्यसाई, साईबाबा वगैरे त्यांची पोथी आम्ही वाचतो असं सांगतात. प्रत्येकाला ज्याला काय वाटतं त्यांनी त्याचं वाचावं असा हिंदू धर्म आहे. अशी भ्रांत संकल्पना बऱ्याच सो कॉल्ड हिंदू म्हणतो आपण. कधी कधी प्रभुपाद म्हणायचे आजचा हिंदू म्हणजे हॉचपॉच. हॉचपॉच म्हणजे इकडचं तिकडचं सगळं काहीतरी मिक्स करून गोळा करून एक काहीतरी बनवलेला मानवनिर्मित धर्म. परंतु आपण काळाच्या प्रवाहामध्ये मागे जात राहिलो तर आपल्याला समजेल की आपला आपल्या वैदिक सनातन संस्कृती सार असं म्हटलेलं. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदनम पार्थो भोक्ता सुधीर वक्ता दुग्धम गीतामृतम महात. म्हणजे दुग्ध, गाईचं दूध हे जे आहे ते गाईचं सगळं सार आहे. त्याप्रमाणे सर्व वेदांचं, सर्व उपनिषद हे वेदांचा सर्वात तत्व समजून सांगणारा, जीवनाचं तत्व सांगणारा विभाग आहे उपनिषद हे समजण्यासाठी सर्वात कठीण वेदांचा भाग आहे. कारण त्यामध्ये जे तत्व सिद्धांत आहेत ते सामान्य जीवनाच्या भौतिक गरजांच्या पलीकडे काहीतरी उच्च तत्व आहे. तर त्या उपनिषदांमध्ये खऱ्या अर्थाने धर्म आहे. जो धर्म फक्त या लौकिक शरीरापुरता आणि आपल्या या जगातील भौतिक गरजांकरिता नसून त्याच्या पलीकडे आपल्या सनातन अस्तित्वाबद्दल सांगतो सिद्धांत, तो ग्रंथ किंवा ते ग्रंथ म्हणजे वेदांचा उपनिषदांमध्ये असलेला भाग. तर आपल्या सनातन संस्कृतीमध्ये व्यक्ती जेव्हा सुरुवातीला आपल्या जीवनाची सुरुवात करतो त्यावेळी त्यांनी गुरूंच्या जवळ राहून
आश्रमामध्ये या उपनिषदांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यातल्या त्यात जे आपल्या वैदिक सनातन संस्कृतीच्या समाजामधले दूरदृष्टी असणारे, समाजाला प्रेरित करू शकणारे, चारित्र्य संपन्न, जे समाजाला मार्गदर्शन करू शकतात असे बुद्धिमान व्यक्ती आहेत, त्यांच्या परत स्थापित करणे हे फार कठीण आहे. परंतु सोप्या शब्दात सार, त्यामुळे भगवद्गीतेमध्ये सर्व उपनिषदांचा उपलब्ध आहे. तर जर का हा एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, हे कोणी सांगितलंय? शंकराचार्य, जे वैदिक सनातन धर्माचा पाया रचण्यासाठी ज्यांनी आधुनिक काळामध्ये सुरुवात केली, ते पहिले आचार्य शंकराचार्य, ते शंकरांचा साक्षात अवतार होते. तर त्यांनी सांगितलंय एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एक शास्त्र बस आहे आपल्याला. जर का एवढे ग्रंथ असतील, प्रचंड ग्रंथसंपदा आपल्या वैदिक सनातन धर्मामध्ये आहे, त्यामुळे जर का वैदिक सनातन धर्माचा मी एक भाग आहे असं म्हणून घ्यायचं असेल, तर सर्व वैदिक ग्रंथांचा अभ्यास करणं किती अवघड आहे, प्रचंड अवघड आहे. कारण पहिल्यांदा तर संस्कृत मध्ये येते सगळी. आपल्यापैकी किती जणांना संस्कृत येतं? आणि मी एक सनातन संस्कृतीला त्याचं अनुगमन करण्यासाठी, त्याचा जीवनामध्ये उपयोग करण्यासाठी मी कुठून सुरुवात करू आणि कुठे शेवट करू, असा प्रश्न पडू शकतो. एवढं अमर्याद वैदिक साहित्य आहे. बरंचसं वैदिक साहित्य हे काळाच्या ओघामध्ये लुप्त झालेले. तर अशा वेळी जर एखाद्याला वैदिक सनातन संस्कृतीचा परिपूर्ण अभ्यास करायचा असेल, पूर्ण अभ्यास, सर्व काही माहिती आहे असा अभ्यास, तर त्याला एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम एवढा हा ग्रंथ महत्वाचा आहे. जर का हा ग्रंथ माहिती नसेल तर आपल्याला खरा धर्म काय आहे, खरी सनातन अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते तस्मात् एनम विधित्वैनम नानुशोचितुम अर्हसि. आपल्या जीवनामध्ये कुठलाही शोक असेल, तो शोक दूर करायचा असेल, दुःख, चिंता जर दूर करायची असेल, तर भगवंत भगवद्गीतेमध्ये सनातन अशा अविनाशी आत्म्याचं वर्णन करतात. एवम याच्यामध्ये बऱ्याच वेळा आलेले आहे भगवद्गीतेमध्ये, सांख्य योगामध्ये अविनाशी तु तद्विद्धी येन सर्वमिदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. हा जो संपूर्ण शरीराला व्यापून राहतो आपल्या, तो अविनाशी असा कोण आहे? तर तू जाण की हा अविनाशी आत्माच आहे, ज्याचा कोणीही नाश करू शकत नाही. म्हणून जर का मनुष्याला या जगातील येत राहणाऱ्या दुःखांपासून मुक्त व्हायचं असेल, तर त्याला आपण अविनाशी आहोत हे पहिल्यांदा जाणून घ्यायला पाहिजे. तर इथे भगवंत म्हणतात अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणा. अंतवंत इमे देहा, हा जो देह आहे, हे जे शरीर आहे, हे अंतवंत म्हणजे ते कधी लुप्त पावतं, कधी मृत्यू येतो, परंतु नित्यस्योक्ता शरीरिणा. शरीरिणा म्हणजे मी या शरीरात राहणारा जो आहे तो नित्य आहे. म्हणून सनातन किंवा नित्य याचा धर्म हा आत्म्याचा धर्म आहे, जो आत्मा या शरीरामध्ये. तर शरीरामधल्या आत्म्याचा धर्म हा सनातन.
म्हणून सनातन धर्माची शिकवण जर का आपल्याला पाहायची असेल तर भगवद्गीताच तो ग्रंथ आहे. तो एकच ग्रंथ सगळ्यांना पुरून उरतो. म्हणजे तुम्हाला या ग्रंथाच्या व्यतिरिक्त काहीही वाचण्याची गरज नाही. एवढा हा सनातन धर्माचा हे छोटस पुस्तक, एवढंच पुस्तक. तरी प्रभुपादांनी यामध्ये ट्रान्सलेशन आणि तात्पर्य लिहिलेत म्हणून एवढं झालंय. नाहीतर 700 श्लोकांचं हे एवढंच पण होतं. जर तुम्हाला संस्कृत येत असेल आणि सनातन धर्माचं तुमच्या घरामध्ये संस्कार असेल तर तुम्हाला फक्त एवढं वाचून सुद्धा सनातन धर्माचं सर्व काही माहिती होऊ शकतं. यज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्यम अवशिष्यते, कृष्ण म्हणतात. जे जाणल्यानंतर तुम्हाला अजून काही जाणण्याची गरज नाही, इतका हा शक्तिशाली ग्रंथ आहे. मला माहिती आहे गीता प्रेस गोरखपूरची एक मॅच बॉक्स भगवद्गीता आहे. मॅच बॉक्स भगवद्गीता छोटीशी लाल पुठ्ठ्याची असते, त्यामध्ये सर्व श्लोक आहेत 700. सनातन धर्म जसं आजकाल आपण म्हणतो ना किती डेटा एवढ्याशा चिप मध्ये येतो, तसं पूर्ण सनातन धर्माचा ग्रंथ एवढ्याशा त्या मॅच बॉक्स भगवद्गीतेमध्ये आहे. याचा हा पण विचार केला पाहिजे की तो एवढासा ग्रंथ हा किती शक्तिशाली आहे. आणि हे जे भगवंत आहेत यांची शक्ती केवढी अमर्याद आहे की ते ज्या ज्ञानाच्या पलीकडे कुठलं ज्ञान जाणून घेण्याची आवश्यकता नाही एवढं ज्ञान एवढ्याशा गीतेमध्ये सांगू शकतात. परंतु जर का भगवत ग्रहण गुरूंकडून, त्यामुळे गुरु शिष्य परंपरेमध्ये जोपर्यंत आपण भगवद्गीतेचा अध्ययन करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ग्रंथातील सनातन धर्माला अंगीकार करण्यासाठी गुरुकिल्ली सापडत नाही. जसं एखादा पेनड्राईव्ह त्याच्यामध्ये बरंच काही आहे, खूप आहे, आणि त्याला पासवर्ड लावलाय. तो पासवर्ड माहिती झाल्याशिवाय त्याच्यामधल्या गोष्टी ऍक्सेस करता येणार नाही. त्याप्रमाणे या भगवद्गीतेचा जो पासवर्ड आहे सनातन धर्माचा, हा पासवर्ड कोणाकडे? गुरुकडे, अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील गुरुकडे. आणि त्यामुळे त्या गुरूंकडून ते ज्ञान घेण्यासाठी भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी विधी पण सांगितले. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. जे तत्वदर्शी आहेत, ज्यांनी आध्यात्मिक सत्याचं दर्शन केलेलं आहे, त्या व्यक्तीकडूनच तुला ज्ञान घ्यावं लागेल. त्यामुळे तू अशा गुरुकडे जा, त्यांना विनम्रपणे शरण हो आणि त्यांच्याकडून पृच्छा कर आध्यात्मिक ज्ञानाची. ते तुला त्या ज्ञानाचा पूर्ण प्रभाव, पूर्ण त्या ज्ञानाचं सर्व काही ते तुला देऊ शकतील, ते तुला देतील. त्यासाठी तुला त्यांची अहैतुकी विनम्र सेवा करावी. तर ही गुरुकिल्ली. म्हणून आजचा जो श्लोक आहे 12व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक, त्यामध्ये ये तू धर्मामृतमिदं यथोक्तम परिउपासते म्हटलेले आहे. जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परम लक्ष मानून श्रद्धाना मत्परमा, मला परम लक्ष मानून श्रद्धेने या भक्ती मार्गाचं अनुसरण करतात ते मला अतिशय प्रिय होतात. तर भक्ती म्हणजे काय? भगवंतांना प्रिय होणे. आपण भगवंतांकडे प्रार्थना करायला मंदिरात येतो, तर त्या भगवंतांना आपली प्रार्थना कधी रुचेल, कधी प्रिय होईल, त्याचं सूत्र इथं दिले. आपण जेव्हा दर्शनाला मंदिरात येतो तेव्हा आपल्याला हे माहिती पाहिजे की इथे उभे असलेले व्यक्ती भगवंत यांना काय प्रिय आहे. तर ते आजच्या या श्लोकात सांगितलंय की मला काय प्रिय आहे. मग आता आपण एवढा मोठा जनसमुदाय भक्तांचा इथे येतो, यापैकी जर का भगवंतांना विचारलं
तुम्हाला यापैकी कोण आवडलं सगळ्यात जास्त? तुम्हाला कोण प्रिय वाटलं सगळ्यात जास्त? त्याचं उत्तर भगवंतांनी इथं दिले. तर आपण इथे मंदिरात आलोय तर आपल्याला सर्वात जास्त प्रिय भगवंतांचं व्हायचंय का? असं वाटतं का की अरे ते तिथे उभे आहेत ना मस्त, त्यांनी म्हणावं मला हा मला सगळ्यात आवडला किंवा ही मला सगळ्यात आवडली? तर ते कसं होतं ते त्यांनी इथं सांगितलं. तर भगवंतांचे विग्रह बोलत नाहीत ही एक चुकीची भ्रांत कल्पना आहे. भगवंतांचे विग्रह बोलतात आणि इथं त्यांनी बोललेलं आहे. काय बोलायचंय त्यांना ते? मला कोण प्रिय आहे हे इथं सांगितलेलं आहे. तर पुन्हा एकदा आपण ऐकू कोण प्रिय आहे. ये तू धर्मामृतम इदम, हे धर्मरूपी अमृत म्हटलंय. अमृत काय असतं? अमृताने काय होतं? अमर होत, मृत्यूपासून मुक्ती होते. दुसरं अमृत म्हणजे काय? सर्वात काय खीर झाली अमृतासारखी, सर्वात गोड, सर्वात छान, सर्वात सुंदर अनुभव. अमृतासारखी गोडी, अमृतासारखा आनंद, एक तर न मरणारा, नेहमीच राहणारा, किंवा आत्म्याला किंवा आपल्या अस्तित्वाला पूर्ण संतुष्ट करणारी गोष्ट काय सांगितलीये भगवंतांनी? ये तू धर्म्यामृतम, धर्मरूपी अमृत. ये तू धर्म्यामृतम इदम, इदम म्हणजे भगवद्गीता. हे अमृत, हे धर्मरूपी अमृत, यथा उत्तम, मी जसं सांगितलंय तसं, स्वतःचे अर्थ न लावता. मग यथोक्तम कसं कळेल? कसं कळेल? इथं लिहिलंय खाली, भगवद्गीता जशी आहे तशी, यथोक्तम, यथा उत्तम, जसं सांगितलेलं आहे तसं. भगवद्गीता ऍज इट इज, भगवद्गीता यथारूप, भगवद्गीता जशी आहे तशी. तर जेव्हा आपण भगवद्गीता जशी आहे तशी वाचतो, भगवंतांना जो अर्थ अपेक्षित आहे आपल्याला समजावा, तो अर्थ आपण जसाच्या तसा समजून घेतो. परत म्हणायला नको ना, अरे मला असं म्हणायचं होतं पण तू काहीतरी वेगळंच समजलास. असं होतं ना बऱ्याच वेळा भांडणामध्ये, विशेष करून मी हे म्हणतोय तू काहीतरी वेगळ्याच डायरेक्शनला विचार करतोय. कधी कधी आपलं प्रेमाचे नाते संबंध तुटतात कारण गैरसमज होतात. गैरसमज म्हणजे काय? गैरसमज जे समजून घ्यायला पाहिजे ते समजून घ्यायचं सोडून तिसरंच काहीतरी बोलले, गैरसमज. तर हे यामध्ये भगवंतांना म्हणायचं की माझा गैरसमज करून घेऊ नका, मला जसं सांगायचंय तसं समजून घ्या, ऍज इट इज. यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना, आणि श्रद्धेने, मत परमा म्हणजे मला सर्वश्रेष्ठ समजून, अशा प्रकारे जे हे धर्माचं अमृत प्राशन करतात किंवा स्वीकारतात ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. तर आता हे प्रभूजी इथे काय लावतायत माहितीये का? त्या ऍज इट इज भगवद्गीतेचा स्टॉल लावतायत. भगवद्गीता जशी आहे तशी ती इथे असणार आहे आणि भगवंत पाहतायत की हे जसं आहे तसं धर्माचं अमृत कोणाला घ्यायचंय, कोण घेतंय. तर आपल्या वचनाच्या नंतर इथे येऊन 1 भगवद्गीता, 5 भगवद्गीता, 15, 10, 50 किती पाहिजे तेवढ्या भगवद्गीता इथे आपण प्राप्त करू शकता. अजून भगवंत हे पण म्हणतात की या धर्माचा प्रचार, या भगवद्गीतेचा प्रचार जो कोणी करतो त्याच्या इतका मला दुसरा कोणीही प्रिय नाही. इथे भगवंत म्हणतात की तो मला प्रिय आहे, तिथे भगवंत म्हणतात की त्यापेक्षा मला कोणीही प्रिय नाही. आणि अजून वर काय म्हणतात? त्यापेक्षा अधिक मला कोणी प्रिय कधी पुढे होणारही नाही. दोन गोष्टी कधी. आणि भगवंत जेव्हा आपल्याकडे बघतात तेव्हा आपल्याला अमुक अमुक व्यक्ती, अमुक अमुक गावातला, अमुक अमुक ठिकाणी राहणारा, अमुक अमुक प्रोफेशन मधला, अमुक अमुक व्यक्तीचे वडील, अमुक अमुक व्यक्तीचा पत्नी, पती, असं नाही बघत. भगवंत आपल्याकडे कोण म्हणून बघतात? अविनाशी तू तद्विती, आत्मा म्हणून बघतात. मग तो मला पुढे कधीही कायमचाच प्रिय राहील, याचा अर्थ जन्मजन्मानंतर सुद्धा प्रिय राहील. एवढं मोठं वरदान भगवद्गीतेच्या या शक्तिशाली धर्मामध्ये आहे. असा धर्म शोधूनही सापडणार नाही. तिन्ही जगामध्ये, तिन्ही
लोकांमध्ये, या पूर्ण भूमंडळामध्ये, ब्रह्मांडामध्ये कुठेही असा धर्म सापडणार नाही. एवढा शक्तिशाली धर्म आपल्याला भगवत कृपेने मिळालेला आहे. परंतु का आपण ह्या धर्माची किंमत आज करत आहोत का, हा प्रश्न आहे महत्वाचा. कारण इथे काय म्हटलंय, यथोक्तम परिउपासते. परिउपासते म्हणजे त्याचं आचरण करणे, अनुसरण करणे जीवनामध्ये. तो मला प्रिय आहे जो अनुसरण करतो, त्याचं आचरण करतो या धर्माचं. त्यामुळे जर का आपण याचं अनुसरण करत नसू तर आपण प्रिय होणार नाही. नुसतंच असं नाहीये की म्हणून अमरत्व प्राप्त करायचं असेल, सुखी जीवन, सुखी परिवार, सुखी कुटुंब, सुखी समाज, आनंदी समाज, शांततापूर्ण वातावरण समाजामध्ये, हे जर का हवं असेल आणि आपल्याला न्यायसंगत जीवन हवं असेल, सुशासन हवं असेल, आपल्यावर शासन करणारे लोक पण चांगले पाहिजेत, असं हवं असेल तर ते फक्त आणि फक्त या धर्मग्रंथाचं अनुसरण करण्यानेच होईल, बाकी कशाने पण होणार नाही. जर आपल्याला असे प्रश्न असतील तर की बाबा मी सुखी कसा होईन, आज जगामध्ये इतकं काही त्रासदायक गोष्टी आहेत, घरामध्ये इतक्या त्रासदायक गोष्टी आहेत, सर्वत्र भयंकर परिस्थिती आपल्याला कलियुगाच्या प्रभावाने दिसत आहे. तर याच्यामध्ये जर का आपल्याला खरोखरच आनंदी, सुखम अक्षयम अश्नुते असं म्हटलंय भगवद्गीतेत, स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. ब्रह्मयोग, ब्रह्म विद्या म्हणजे काय, भगवद्गीता. ब्रह्मविद्या, ब्रह्म म्हणजे आत्मा, आत्म्याची विद्या. ब्रह्मविद्येचा ग्रंथ आहे भगवद्गीता. तर ही ब्रह्मविद्या जी आहे तीच आपल्याला खऱ्या अर्थाने सुखम अक्षयम अश्नुते म्हणजे अक्षय किंवा अखंडित सुख प्रदान करू शकते. तर तसं सुख जर का आपल्या हृदयामध्ये आपल्याला त्या अमृताला चाखायचं असेल, अमृताहुनी ही गोड नाम तुझे देवा, असं ज्यांनी नाम चाखलंय ते संत महात्मे म्हणतात, अमृताहुनी गोड तुझे नाम तुझे देवा. तर भक्तियोग, नामयोग किंवा कलियुगाचा युगधर्म हरिनाम, धर्म, तर काही धर्मग्रंथातली माहिती पाहिजे. म्हणून आज थोडीशी काही महत्वाची सूत्र आपण बघूया भगवद्गीतेतली. त्यातलं एक महत्वाचं सूत्र असं आहे की आपण नेहमीच या प्रकृतीवर अवलंबून असतो. आपण जर का दुःखात असू तर आपल्याला असं जाणून घ्यायला पाहिजे की मी या प्रकृतीच्या नियमांच्या विरुद्ध कुठेतरी काहीतरी जीवन जगतो, म्हणून मी दुःखी आहे. आणि ह्या प्रकृतीचं वर्णन भगवंत भगवद्गीतेमध्ये करतात. दोन प्रकारच्या प्रकृती भगवंत सांगतात. एक भौतिक प्रकृती ज्याच्यामध्ये आपण आहोत आता, आणि दुसरी आध्यात्मिक प्रकृती ज्याच्यामध्ये महात्मा लोक राहतात. तर भौतिक प्रकृती हे सर्व दुःखाचं कारण आहे. कार्य कारण कर्तृत्वे हेतू प्रकृती रुच्यते. या प्रकृतीमध्ये जे काही होत आहे, या आपल्या जीवनात ज्या काही घडामोडी होत आहेत, जे काही आपल्या पती पत्नीमध्ये होत आहे, जे काही आपल्या मुलाबाळांमध्ये, आई वडिलांमध्ये होत आहे, कुटुंबामध्ये होत आहे, जो काही गोंधळ होतोय किंवा जे काही चांगलं होतंय, किंवा आपल्या समाजात जे काही आपल्या बद्दल होत आहे, आपल्या शरीरामध्ये जे काही घडतंय, हे सगळ्याचं कारण भगवंत भगवद्गीतेत सांगतात काय, प्रकृती. कार्य कारण कर्तृत्वे हेतू प्रकृती रुच्यते, पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु रुच्यते. आणि तो पुरुष किंवा त्या प्रकृतीमध्ये, या शरीरामध्ये असणारा पुरुष हा सुख दुःखांचा कारण आहे. सुख दुःखांचं आपल्या कोण कारण आहे? माझ्यावर दुःख आलं तर भगवंत काय सांगतात, त्या दुःखाचं कारण तूच आहेस.
माझ्याकडे जर का सुखाची अनुकूलतेची एक जीवना त्यामुळे मी दुःखी आहे, मी या परिस्थितीमुळे, या व्यक्तीमुळे दुःखी आहे, या वस्तूमुळे दुःखी आहे असं म्हणून चालणार नाही. भगवंतांनी हे सूत्र सांगितलं. तर पहिल्यांदा कारण शोधणे दुःखाचं हे भगवद्गीतेमध्ये रेकमेंडेड आहे की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम हे ज्ञानाचं प्रतीक सांगितलं. जन्म मृत्यू जरा व्याधी आदी जे दुःख आहे ह्याचं कारण काय हे शोधून काढण्याची तळमळ जी आहे ही ज्ञानाचं प्रतीक आहे. तर ज्ञान, ह्या धर्माचं ज्ञान म्हणजे काय, याचा शोध घेणे की मी का सुखी आहे, का दुःखी आहे. आज दुःखी आहे तर उद्या सुखी कसा होऊ शकतो, आज सुखी आहे तर उद्या दुःखात तर पडणार नाही ना. हे सगळं प्रकृतीच्या आदान क्रिया ज्या आहेत त्या व्यक्तीने शोधून काढल्या पाहिजेत. तर भगवंत 13व्या अध्यायात हे सांगतात, पुरुष प्रकृतिस्थो ही भुंगते प्रकृतिजैर गुणा कारण गुणसंगोस्य सदसद योनी जन्मसु. आपला जन्म का होतो याचं उत्तर भगवंत सांगतात. तर हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये अशी सगळी उत्तर आहेत. आपण सुखी का होतो, दुःखी का होतो, एका श्लोकात उत्तर आहे. आपण जन्म का घेतो, अजून एका श्लोकामध्ये उत्तर आहे. सांगितलंय की पुरुष जो आहे, व्यक्ती, जीव जो आहे या प्रकृतीमध्ये वेगवेगळ्या भोगांना भोगत राहतो आणि त्याचा हा भोग हा त्याच्या प्रकृतीमध्ये वेगवेगळ्या त्रिगुणांनी निर्मित झालेल्या कारणांमुळे होतो. त्याचा हा गुणांशी असलेल्या संपर्कामध्ये तो वेगवेगळ्या सुखदुःखांना उपभोगतो आणि अशा प्रकारे उपभोग करत करत सद असद योनीमध्ये त्याचा जन्म होत राहतो. चांगल्या किंवा वाईट योनीमध्ये, सुख किंवा दुःखकारक योनीमध्ये त्याचा जन्म होत राहतो. हा दुसरा फॉर्म्युला भगवंत. अकर्तारम सपश्यती. तर आता हे एक महत्वाचं सूत्र भगवद्गीतेत सांगितलंय की ह्या प्रकृतीमध्ये जेव्हा ज्ञान होतं व्यक्तीला तेव्हा तो काय बघतो की सर्व काही प्रकृती घडवून आणत आहे आणि मी करता नाही. म्हणून करता ह्या भ्रमातून मुक्त होण्यासाठी भगवद्गीता आपल्याला मार्ग सांगते. जेव्हा व्यक्ती करता या भावनेतून मुक्त होतो त्यावेळी तो सुखदुःखातून मुक्त होऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत आपण अहंकारातून मी करतोय असं म्हणतो तोपर्यंत आपण दुःखी राहतो. तर ह्या सगळ्या तत्वांना, या सगळ्या सिद्धांतांना जाणून घेण्यासाठी भगवद्गीता उघडून वाचणं आवश्यक आहे. मी फक्त एक काही सूत्र सांगतोय पटापट. ती सूत्र आपली ब्रह्मजिज्ञासा जागृत करतील. या भगवद्गीतेला तुम्ही जेव्हा घेऊन जाल की तुम्ही 10 भगवद्गीता मी वाटणार, मी वितरण करणार असं म्हटलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की यामध्ये काय आहे, यामध्ये काय काय सूत्र दिली. म्हणून काही सूत्र सांगतोय. तर दुसरं एक भगवंत सांगतात की जेव्हा एखादा महान ज्ञान मिळालेला व्यक्ती हे ज्ञानाच्या दृष्टीतून या जगाकडे बघायला लागतो तेव्हा त्याला काय दिसतं. आपण बघतो जगाकडे तेव्हा आपल्याला काय दिसतं, अरे हा सुखी आहे, हा दुःखी आहे, अरे हे एवढं दुःख आहे किंवा हे एवढं सुख आहे, अरे काय मजा करतोय, मलाही अशी मजा मिळायला पाहिजे. अशा प्रकारे सामान्य व्यक्ती बघतो कारण तो त्या भोगांमध्ये प्रकृतीच्या अडकलेला असतो. परंतु ज्याला कळतं की काहीतरी याच्या मागे सूक्ष्म कंट्रोल कोणाचं तरी दिसतंय, काहीतरी चालू आहे, त्याला अशा ज्ञान झालेल्या व्यक्तीला प्रकृती आहे आता जी वर्णन केली ज्याच्यामध्ये पुरुष किंवा जीव हा सुखी किंवा दुःखी होतो, त्या प्रकृतीचा सगळा कंट्रोल, सगळं नियंत्रण या व्यक्तीकडे इथे जो उभा आहे.
त्यांनी या ग्रंथात सांगितलं की ते माझ्याकडे येते कंट्रोल. मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. तुमचा जन्म जो आहे, सूयते म्हणजे प्रसूती म्हणतो ना आपण, प्रसूती होते म्हणजे काय, कुणाचा तरी जन्म होतो. सूयते म्हणजे ही जी प्रकृती आहे ना, ही तुम्हा सगळ्यांना जन्म देते माझ्यामुळे. माझ्या अध्यक्षतेखाली हे सर्व काही चालतं. म्हणून असा महान जीव जो असतो तो या भौतिक प्रकृतीमध्ये अडकून सुखदुःखांमध्ये गुरफटून फाटून जात नाही. तो काय करतो, महात्मानस्तु माम पार्थ दैवी प्रकृतीमाश्रित. तो या भयानक प्रकृतीतून उडी मारतो आणि दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली जातो. तर इथे भगवंतांनी अशा 2 प्रकृती सांगितल्या. आपल्यावर आहे की आपल्याला कुठल्या प्रकृतीत जायचं. एक प्रकृती आहे ती आपल्याला दुःख देते, कधी सुख देते, फिरवते, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकवते. आणि दुसरी प्रकृती आहे ती त्यातून आपल्याला मुक्त करते, सनातन प्रकृती, नित्य आनंद देणारी प्रकृती, दुःखाच्या पलीकडची प्रकृती, जिचा शोध आपण घेत फिरत आहोत. आपण जगतो कशासाठी जीवन, सुखाचा शोध. मग तो सुखाचा शोध कुठे संपेल याचं उत्तर भगवंतांनी दिलं. महात्मानस्तु माम पार्थ दैवी प्रकृतीमाश्रित भजंती अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. मीच या भूत म्हणजे भूत प्रेत नाही, भूत म्हणजे जीव. या सर्व आपण सर्व जीव, आपणही भूतच आहोत. म्हणजे भूतांचा आधी म्हणजे माझा जन्म झाला कुठून, मूळ या आईच्या पोटात आलो, पण आईच्या पोटातही आलो कुठून. तर हे सगळी सूत्र भगवंतांनी याच्यामध्ये दिली आहे. आणि महात्मा नसतो तो महात्मा व्यक्ती मला पार्थ दैवी प्रकृती आश्रिता, माझ्यामधल्या असलेल्या दैवी प्रकृतीला तो शरणागत होतो, माझी उपासना करतो. भजंती अनन्य मनसो, अनन्य म्हणजे दुसरीकडे लक्ष न देता माझ्या भजनामध्ये लागतो, त्याला म्हटलंय महात्मा. महात्मा म्हणजे कुठली उपाधी नाही आहे, ज्याची कोणाची कुठल्या तरी व्यक्तीची आपण जयंती साजरी करतो. ते महात्मा ही उपाधी नव्हे. महात्मा म्हणजे प्रत्यक्ष काय, सनातन धर्माप्रमाणे. नाही तर आपण असे कुठले तरी महात्मा फॉलो केले की आपण खड्ड्यात जाणार. बऱ्याच जणांना माहिती आपण कसे खड्ड्यात गेलो कुठल्या तरी सो कॉल्ड महात्मांच्या मागे जाऊन. पण ह्यामध्ये जे भगवंतांनी सांगितलंय ते खरे महात्मा आहेत. कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीने उपाधी दिली म्हणून महात्मा नव्हे. खरा महात्मा कोण हे भगवंत सांगतात, जो या दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली राहतो. मग दैवी प्रकृतीचा आश्रय कसा घ्यायचा हे भगवंतांनी या ग्रंथामध्ये सांगितलेले. तर आपल्याला या प्रकृतीच्या व्यवस्थेमध्ये एकमेकांवर अवलंबून राहावं लागतं, हे भगवद्गीतेत सांगितलं. असं नाही की मी आणि भगवंत बाकी गेलं खड्ड्यात, असं नाही. तर त्यासाठी सुद्धा भगवंतांनी आपला या जगामध्ये असलेल्या वस्तूंशी आणि या जगामध्ये असलेल्या व्यक्तींशी काय संबंध आहे हे सुद्धा सांगितलं. आपला पती पत्नींचा संबंध काय असावा हे आपल्याला कधी कोणी सांगितलंय का? लग्न होतं तेव्हा कोणी सांगतं आता पती पत्नी झाला, आता तुमच्यामध्ये असं असं धर्मानुकूल असं असं वागणं तुमच्याकडनं अपेक्षित आहे, असं सांगितलं की आपला काय संबंध आहे उच्च दर्जाच्या देवी देवतांशी, हे सगळं भगवद्गीतेत सांगितलेलं. भगवंत म्हणतात सहयज्ञ प्रजा सृष्टवा पूर्ववाच प्रजापती. मी जेव्हा ही सृष्टी तयार केली तेव्हा मी यज्ञ सुद्धा निर्माण केले आणि त्या यज्ञ कार्याप्रमाणे सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीचं सगळं चलनवलन चालेल. अनेन प्रसविष्यध्वम एष वस्तुष्ट कामधू. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ती एक व्यवस्था मी दिलेली. काय व्यवस्था आहे? या प्रकृतीमध्ये आपण आल्यानंतर आपल्याला जे काही आवश्यक आहे सुखी होण्यासाठी, आनंदी होण्यासाठी, त्यासाठी यज्ञरूपी क्रिया मी दिलेल्या आहेत. म्हणजे सुखाचा मार्ग काय आहे?
कुठेतरी हे जाणून घेणे, यज्ञ म्हणजे यज्ञ कर्म समुद्भव. यज्ञाचा अर्थ कोणी सांगितलं? यज्ञ म्हणजे काय असं तुम्हाला विचारलं, तुम्ही सनातन धर्माचे आहात ना, वैदिक सनातन धर्म संस्कृतीमध्ये भारतीय, तुम्ही कुठल्या देशामध्ये कुठे गेलात तर तुम्हाला विचारले, अरे तुम्ही तिकडून आलात का? बरं, मी यज्ञ हा शब्द ऐकलाय, त्याचा अर्थ काय हो? होमकुंड, आहुती, कुठे लिहिलंय? भगवद्गीतेत दिले, यज्ञ कर्म समुद्भव. यज्ञ म्हणजे जेव्हा विशेष करून मनुष्य आपल्या कर्तव्य कर्मांचं जसं भगवंताने सांगितलेले धर्मग्रंथामध्ये तसं निर्वहन करतो, तेव्हा त्याला यज्ञ म्हणतात. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबद्धः. तुम्ही जर का यज्ञाच्या संतुष्टीकरिता, यज्ञ म्हणजे विष्णूचं पण एक नाव यज्ञ आहे, यज्ञ म्हणजे विष्णूच आहे. जर तुम्ही यज्ञ भगवंत सांगतात, देवान भावयतानेन ते देवा भावयन्तुवः परस्परम भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. तुम्हाला जे काही कल्याण तुमचं करून घ्यायचंय, आपल्याला वाटतं ना माझं कल्याण कसं होईल, मग आपण समाजामध्ये असा विचार करतो की मी शिक्षण घेतलं की माझं कल्याण होईल, मी इंजिनियर झालो तर माझं कल्याण होईल, किंवा मी लॉयर झालो तर कल्याण होईल, मॅनेजर झालो तर कल्याण होईल, माझ्याकडे खूप पैसे आले तर कल्याण होईल. परंतु इथं भगवंतांनी काय सांगितलंय? ज्यांनी सृष्टी निर्माण केली, ज्यांनी हे सगळं तयार केलंय, त्यांनी काय म्हटलंय कल्याण कशात होईल? श्रेय परम अवाप्स्यथ. परम म्हणजे सर्वोच्च कल्याण तुम्हाला कसं प्राप्त होईल? या जगाचं संचलन करणाऱ्या श्रेष्ठ अशा शक्तींबरोबर तुम्ही आदान प्रदान केल्याने योग्य प्रकारे तुमचं कल्याण होईल. भगवद्गीतेचा फॉर्म्युला आहे. तर अशा प्रकारे भगवंत म्हणतात, इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर दत्तान अप्रदायेभ्यो यो भुंक्ते तेन एव स. जर का तुम्ही अशा एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तयति यः अघायुः इंद्रियारामो मोघम पार्थ सजीवती. कधी कधी म्हणतात ना, अरे तू व्यर्थ जगतोयस रे. वडील आपल्या मुलाला म्हणतात, तुझं जीवन व्यर्थ आहे, तू असं वागतोस. तर आपले परमपिता परमेश्वर भगवान श्रीकृष्ण हे काय सांगतात, कधी आपलं जीवन व्यर्थ आहे? ते भगवद्गीतेत ते सांगतात की मनुष्य म्हणून तुमचं जीवन कधी व्यर्थ आहे? जेव्हा तुम्ही हे जे प्रकृतीचं चक्र आहे याच्यामध्ये काहीतरी दुसऱ्यांसाठी करणार नाही त्याग, तेव्हा तुमचं जीवन व्यर्थ आहे. एवढंच नाही, भगवान म्हणतात तुम्हाला जे काही इच्छित आहे ते सगळे वर तुम्हाला हे या प्रकृतीला चालवणारे देवी देवता देतील. कर्म जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला ते सर्व काही, तुम्हाला जे इष्ट असेल, जे आवडत असेल, जे इच्छित असेल ते सर्व काही तुम्हाला देतील. त्यांनी ते तुम्हाला दिल्यानंतर ते दत्तान अप्रदायेभ्यो, त्यांना तुम्ही काहीच देत नसाल तर तुम्ही काय? यो भुंक्ते, जो उपभोग तुम्ही घ्याल अशा व्यक्तीला भगवंत म्हणतात स्तेन एव स, तो चोरच आहे. स्तेन संस्कृतमध्ये स्तेन म्हणजे चोर. म्हणजे तुम्ही जोपर्यंत या प्रकृतीमध्ये असलेल्या या दिव्य उदात्त अशा शक्तींना, भगवंतांच्या रूपांना, विविध रूपांना जोपर्यंत मानत नाही, जोपर्यंत त्यांच्याशी आदान प्रदान करून या सनातन धर्माप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करत नाही, तोपर्यंत तुम्ही चोरच आहात. जसं तुम्ही कुठेतरी काहीतरी गेलात कुठेतरी आणि तुम्हाला कुठेतरी काहीतरी मिळालं, एक फळाचा गाडा आहे, सफरचंद आहेत आणि त्या गाड्यावर कुणीच नाही आणि तुम्ही उचलले सफरचंद घेऊन चालले, तो येऊन तुम्हाला पकडेल आणि मारेल, तुमची पोलीस कंप्लेंट होईल. तसं या प्रकृतीमध्ये इतकं सगळं काही आहे ते आपण वापरतो आणि त्याच्याबद्दल तुम्ही काहीच आदान प्रदान करत नाही. ज्याच्याकडनं ते मिळतं त्याला तुम्ही चोरच आहात नक्की, भगवंत म्हणतात. हे भगवद्गीतेत जाणीव करून दिलेली की आपल्याला चोर नाही राहायचं, नाही तर आपल्याला शिक्षा होईल. तर अशा प्रकारे भगवंत
या जगामध्ये आपण काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे याविषयी सर्व काही भगवद्गीतेमध्ये सांगतात. भगवंत हेही म्हणतात की आपण या जगातल्या वस्तूंकडे कशा प्रकारे पाहिलं पाहिजे. जर का व्यक्तीला ज्ञान असेल, ज्ञान विज्ञान तृप्त आत्मा, कूटस्थो विजितेंद्रिय. कूटस्थो म्हणजे आध्यात्मिक चेतनेत जो स्थित झालेला आहे, जो ज्ञानामध्ये आणि ज्याला विज्ञान समजलेलं आहे भगवंतांचं हे, तो आपल्या इंद्रियांवर विजय मिळवतो आणि त्यालाच युक्त, भक्तियुक्त म्हटलेले. युक्त इत्युच्यते योगी समलोष्ट. पैसा पाहिजे, वस्तू पाहिजे असेल तर सुखी होईल. तर अशा मानसिकतेचं खंडन भगवंत करतात. म्हणतात की ह्या ज्ञानातून तृप्त झालेली जी व्यक्ती आहे ती याच्या मागे पळत सुटत नाही, त्याला सगळं काही समान वाटायला लागतं. म्हणजे त्याची ती सुखबुद्धी वस्तूंमधून भगवंत काढून घेतो. त्यामुळे व्यक्ती सुखी होतो. खरं तर तृप्त आत्मा म्हटलं तो तृप्त होतो. तर असे काही फॉर्म्युले त्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये दिलेले आहेत की ज्याच्याने व्यक्ती कशामध्ये सुख आहे ते जाणून घेऊ शकतो. ज्ञान विज्ञान तृप्त आत्मा म्हटले. आणि समलोष्टाश्म कांचनम. कांचनम सोन्याच्या मागे तर पूर्ण जग पळत सुटलेले. पण ते सोनं आणि रस्त्यावरचा दगड अशी भावना एका ज्ञान विज्ञानाने तृप्त झालेल्या व्यक्तीची होती. मग तो मुक्त होतो आणि तो वस्तूंच्या मागे पळत सुटत नाही. तर तसंच कसं आपण जगामध्ये सर्वांशी वागावं त्याविषयी भगवद्गीतेमध्ये सूत्र. सुरन मित्रा विदासीनो मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुष्वपी च पापेषु समदृष्टी समबुद्धी विशिष्यते. तो सुहृद असो म्हणजे आपलं चांगलं होऊ दे असं म्हणणारा असो, मित्र असो, उदासीन असो, मध्यस्थ असो किंवा द्वेषी असो, कसाही व्यक्ती असो, साधू असो, या सगळ्यांशी समदृष्टीने समानतेने अनासक्त होऊन वागणे हे सांगितले. म्हणजे तो माझ्याशी शत्रुत्व करतो म्हणून मी त्याच्याशी शत्रुत्व करतो. तो माझ्याशी नीट वागला नाही, वाकडं बोलला म्हणून मी त्याच्याशी वाकडं बोलतो नाही. मी मित्राशी पण तसंच बोलतो आणि शत्रूशी पण तसंच बोलतो. अर्थात व्यवहारामध्ये आपल्याला थोडंसं वेगळं तसंच भगवद्गीता हे सांगते की दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे विभाग या समाजामध्ये आहेत. म्हणून आपल्याला मनुष्य कसा ओळखावा ह्याचं सूत्र भगवद्गीता सांगते. हा व्यक्ती कसा आहे. आपली फसगत होते ना, आपण फसतो. अरे या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला आणि फसलो, मी या स्त्रीशी लग्न केलं आणि फसलो, किंवा मी या माणसाशी लग्न केले आणि फसले. हा तर दाखवत होता फार मोठा धार्मिक आहे आणि दारुडा निघाला. अशा प्रकारे आपण फसतो. बरेच जण म्हणतात ऑकेजनल स्मोकर चालेल, अंडी खाणारा असेल तर चालेल. पण चालेल म्हणजे तो काय कसा आहे, आतून कसा आहे हे कळलं पाहिजे ना. अरे मला तर वाटलं फार मंदिरात जातो असं तसं आणि तिलक बिलक लावलेलं पाहिलं मी त्याला आणि गीता विता ऐकतो, कधी कधी प्रवचन पण असा केलंय नाही त्या माणसाने. तर भगवद्गीता आपल्याला मनुष्याच्या अंतरंगातून त्याला कसं ओळखायचं हे दाखवतो, त्याचे फॉर्म्युले दाखवतो. मग आपण कधीच फसणार नाही व्यवहारात. आपल्याला दिसेल कोण कसं आहे आणि आपल्याला कळेल कोणाला पुरस्कृत करायचं, कोणाला धिक्कार करायचा कोणाचा. तर भगवंत हे सगळे फॉर्म्युले 16व्या अध्यायात सांगतात. द्वौभूत सर्गो लोकेस्मिन् दैव आसुरमेवच दैव विस्तरश प्रोक्त आसुरम पार्थमी शृणु. या जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत, दैवी आणि आसुरी. आता मी सांगतो तुला आसुरी लोक कसे असतात, दैवी कसे असतात, तर हे भगवंत यामध्ये सांगतात. मग आपण विचार करू की अरे आसुरी लोक तर आनंदाने राहतात. कोण भगवद्गीता भागवत कोण प्रवचनाला येत नाही तो माणूस काय आनंदाने राहतो, गडगंच पैसा आहे.
काय हा भ्रम जर का फोडायचा असेल तर भगवंतांचं काय म्हणणं आहे ते बघायला पाहिजे. कारण भगवंत त्रिकालज्ञ आहेत, त्यांना प्रत्येकाचं पास्ट, प्रत्येकाचं प्रेझेंट आणि प्रत्येकाचं फ्युचर माहिती. आत्ता फार चांगलं चाललंय म्हणजे कायमस्वरूपी चांगलं चाललंय असं नाहीये. किंवा आपल्या दृष्टी क्षेत्रामध्ये जेवढं समुद्राचं पाणी दिसतं तेवढाच समुद्र आहे असं म्हणून चालेल का? हो, समुद्र आहे, पण समुद्र तेवढाच नाहीये. हा हा हा, काय शांत वाटते समुद्राच्या किनारी, किती छान वारं, किती सुंदर येते. वा वा, चला आपण थोडं आत समुद्रात जाऊ. आतमध्ये गेल्यावर समजेल ते तुमची नावच बुडाली. परवा काहीतरी झाली एक घटना मुंबईला, बुडाले लोक. तर आपल्याला हे समुद्राचा गाभा, जीवनाचा गाभा, मनुष्याच्या हृदयात असलेल्या भावना आणि त्याचं अस्तित्व, याच्याविषयी बऱ्याचशा गोष्टी भगवद्गीतेमध्ये आपल्याला अशा प्रकारे समजतात. आणि त्यातून भगवंत आपलं वर्डिक्ट देतात, ह्याचं काय होणार आहे, त्याचं काय होणार आहे, दैवी व्यक्तीचं काय होणार आहे, आसुरी व्यक्तीचं काय होणार आहे. तर वरवर फक्त आपल्या चर्मचक्षुनी समोर जेवढं दिसतंय तेवढं सत्य मानून बसू नका, तर दिव्य शास्त्र चक्षुनी पहा. म्हणून भगवद्गीता आपल्याला जीवनामध्ये अनुसरण करणे आणि त्या दृष्टीने पाहणे आवश्यक. भगवंत म्हणतात दैवी संपद विमोक्षाय, दैवी गुण अंगीकारण्यासाठी का का अंगीकारायला पाहिजे? कारण ते विमोक्षाय, ते तुम्हाला सर्व दुःखातून मुक्त करतात फायनली. निबंधाय आसुरी मता, आणि आसुरी गुण जे आहे ते बंधनामध्ये गच्च बांधून टाकतात. आपण बघतो कधी कधी काहीतरी, ते पोर्शेचा ऍक्सिडेंट झाला, सगळं जीवनच संपलं. त्या पोर्शे समोर आलेला पण आणि तो पोर्शे चालवणारा पण, त्याचे आई वडील पण, सगळ्यांचंच झालं दिवाळ एका मिनिटात. इतका उर्मट आहे, काय उघडून पण बघत नाही, अध्यात्म का धर्म का भगवंत काहीच बघत नाही. किती आनंदी आहे. ते आनंदाचे क्षण प्रकृती इकडून तिकडे एका क्षणात करून टाकते. तर असे आपल्याला कितीतरी उदाहरणं दिसतात की या आसुरी संस्कृतीचा आश्रय घेणारे लोक कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये दुःखांना प्राप्त करतात. ही आसुरी संस्कृती जीवघेणी ठरतीये. आपण ऐकलं असेल काही दिवसांपूर्वी ही गोष्ट. एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काम करणारा बँगलोरचा एक इंजिनियर, ऐकलं का आपण? काय झालं त्याचं? आत्महत्या केली. माहितीये तुम्हाला? खूप झालंय सगळीकडे. आपण सगळं इकडे लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणजे आपल्याला हे, तुम्हाला तसं नाही व्हायचं असेल तर हे घ्या असं सांगू शकतो आपण. तर ते त्या व्यक्ती, तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये, इथे पिंपरीच्या DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शिकलेला मुलगा आहे तो. त्यांच्या शिक्षकाशी माझं, त्या शिक्षिका आपल्या मंदिरामध्ये येतात, तिथल्या प्रोफेसर, आता बहुतेक तिथे नाही आहेत त्या, पण त्या प्रोफेसर येतात तिथे. त्यांच्याशी मी परवा बोलत होतो एका विषयावर, एक असंच एक प्रेझेंटेशनसाठी. त्यांना मी म्हटलं काय विषय घ्यायचा आपण तिथे प्रेझेंटेशनसाठी. त्या विषयावर चर्चा करत असताना हा विषय निघाला की अरे ह्याच्या संदर्भात काही घ्यायचं का, कारण लोक इतके त्रासात आहेत, या आसुरी संस्कृतीने पिळून काढले अक्षरशः लोकांना. दुःखमय जीवन कंटाळून ते लोक आत्महत्येपर्यंत जात आहेत, असा काही विषय घ्यायचा का? तर मी ती केस सांगितली तर त्या मॅडम मला म्हणाल्या की अरे तो माझा विद्यार्थी होता, मला माहितीच नाही की तो एवढा टोकाला जाईल, खूप हुशार होता, पण पत्नीच्या छळाने, असं तरी आलंय सध्या की पत्नीच्या अनन्वित छळाने तिने त्याच्यावर काय इतक्या केसेस टाकल्या की त्याला कारण इथे सगळे जज करप्ट आहेत, इथे पोलीस करप्ट आहे, इथे न्यायाधीश करप्ट आहे, इथे वकील करप्ट आहे, इथे माझी पत्नी माझ्यावर प्रेम करत नाही, तिने मला एवढे खटल्या मागून टाकलेत की माझं जीवन सगळं उद्ध्वस्त झालंय आणि आता मला न्याय कुठेच मिळणार नाही. तर आता मला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.
म्हणून त्यांनी आत्महत्या केली, सगळ्यांची नावं घेऊन की हे माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत. या जगामधली दुरावस्था, सुशासनाचा अभाव, अतिशय वाईट शासन व्यवस्था, अतिशय वाईट न्याय व्यवस्था, अतिशय वाईट फॅमिलीची व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टीतून एखादी व्यक्ती एवढी त्रासून जाऊ शकते की तिला दुसरा कुठला पर्याय सापडणार नाही दुःखामध्ये. परंतु अशा व्यक्तीला हे माहिती नाही की इथे पर्याय आहे, हा खरा पर्याय आहे. काय कमी होतं? कितीतरी लोक आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये इंजिनियर होऊ इच्छितात, मोठ्या कंपनीमध्ये बँगलोरमध्ये लागावं वाटतं त्यांना. पत्नी पण कुठल्या तरी मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये, एक मुलगी पण आहे का मुलगा आहे, काय मुलगा का मुलगी आहे. सगळ्यांना वाटतं आपण असं व्हावं, आपल्याकडे एक कार असावी, आपल्याकडे एक बंगला असावा, उच्च शिक्षित असावं. पण यातून काय साध्य झालं याचं ज्वलंत उदाहरण हे मागचं आहे. दुसरं एक उदाहरण आहे, अमेरिकेमध्ये 26 वर्षाचा एक मुलगा, त्याची हत्या झाली, यांनी आत्महत्या केली, त्याची हत्या झाली. तो चॅट जीपीटी, तुम्ही ऐकलंय चॅट जीपीटी? आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधला आत्ताचा एक फार हिट झालेला प्रोग्राम आहे. त्याला तुम्ही काही प्रश्न विचारा, त्याला तुम्ही विचारलं भगवद्गीतेवर छान प्रवचन लिहून दे, तर ते छान प्रवचन लिहून देईल. असा कार्यक्रम माझ्यापेक्षा 10 पटीने चांगलं प्रवचन देईल. परंतु खूप मोरॅलिटीचं व्हायोलेशन आहे, व्हॅल्यूजच्या विरुद्ध जाऊन गोष्टी केल्या जात आहेत समाजामध्ये. असं नोव्हेंबरमध्ये काहीतरी त्याची त्यानंतर हत्या झाली. म्हणजे हे अन्यायकारक आहे असं बोललं जरी या समाजात, तर कदाचित हत्या होईल. इतकं भयानक वातावरण जगामध्ये होत आहे. कदाचित आपण आतापर्यंत सुखाचं जीवन जगलो असू, परंतु आपल्या पुढच्या पिढ्या पण आहेत. जर आपण या सनातन संस्कृतीच्या पायाला विसरलो, आपल्याला हे फार सहज वाटलं, तर हे जग अवघाची संसार दुःखाचा होईल, असं होईल. संत म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन. तर अवघाची संसार सुखाचा फक्त ह्याच्याने होऊ शकतो, तर आसुरी संस्कृतीने होऊ शकत नाही. त्यामुळे अशा संस्कृतीतून बाहेर पडायचं असेल तर आपल्या पूर्वजांनी, आपण महाभारत रामायण आदीमध्ये कित्येक कथा ऐकतो, आपल्याला भागवत या महापुराणामध्ये सांगितलेलं आहे की पराभवस्तावत अबोध जातो. जर का जन्मधारी जीव अबोध राहिला तर त्याच्या जीवनामध्ये पराभवच आहे. यावन्न जिज्ञासत आत्मतत्वम, जोपर्यंत त्याची आत्मतत्वाची जिज्ञासा होत नाही तोपर्यंत तो त्याचा पराभवच आहे. पराभवाचे 2 उदाहरणं मी सांगितले. आपलाही पण असाच पराभव व्हायचा असेल जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये, मोक्ष किंवा मुक्ती किंवा सर्व दुःखातून मोकळं होण्यापेक्षा, तर आपण सहजच आपल्याला वाटेल तसं जगावं. पण आपल्याला आपला पराभव नको असेल तर आत्मतत्वाच्या बोधासाठी आपण भगवद्गीतेचा आश्रय घेऊन जागृत व्हा. तर अशा प्रकारे भगवद्गीतेचं थोडंसं गुणगान जीव आहोत, पण भगवंतांचा अंश सनातन हा या भौतिक प्रकृतीमध्ये अडकल्यामुळे तो मनःषष्ठानी इंद्रिय आणि प्रकृतीस्थानी कर्षती, तो दुःख भोगत आहे. तर त्यामुळे भगवंत म्हणतात की या प्रकृतीमधून तुम्ही आध्यात्मिक प्रकृतीकडे वाटचाल करा आणि त्यासाठी भगवद्गीतेच्या या ज्ञानाचा आश्रय घ्या. तर आपल्या पुण्यामध्ये सुद्धा गणेशोत्सव पहिल्यांदा सुरू झाला. लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. तर त्यावेळी आपण इथेच आपला चाफेकर चौक आहे, तिथे चाफेकर बंधूंचं एक छान पुतळे लावलेले. तर जेव्हा चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली, त्याच्यानंतर ते लोकमान्य टिळकांना जेव्हा भेटायला गेले, त्यांची शेवटची इच्छा त्यांनी प्रकट केली की आम्हाला त्यांना भेटायचं. तेव्हा लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी त्यांना भगवद्गीता दिली.
आणि ती भगवद्गीता त्यांना मृत्यूसमयीचं सर्वात मोठं वरदान होतं, सर्वात मोठी भेटवस्तू होती. तर स्थित्वा स्याम अंतकालेपी ब्रह्मनिर्वाण पृच्छती. मनुष्य जर का अंतकाळी सुद्धा भगवद्गीतेचा आश्रय घेऊ शकला, त्याचे दोन अर्थ आहेत. अंतकाळी पर्यंत आश्रयामध्ये राहणे, आला तेव्हा तरी आश्रयामध्ये येणे. तर याचा आश्रय घेतला तर तो ब्रह्मनिर्वाण म्हणजे तो ब्रह्मसुखाला, ब्रह्मबोधाला प्राप्त करू शकतो. म्हणून या भगवद्गीतेचा, या सनातन धर्माच्या पायाभूत ग्रंथाचा आपण प्रचार प्रसार केला पाहिजे. आपण त्याचं वाचन केलं पाहिजे स्वतः आपण. तर आपल्या सगळ्यांना माझं हृदयापासून आवाहन आहे की हे सर्वात मोठं रत्न जे आपल्याला उपलब्ध आहे, ते रत्न आपल्याला असं वाटलं पाहिजे की भगवद्गीता दिसली की एक माझ्याकडे आहे पण मी 10 घेतो अजून. कारण आपण जसं म्हणतो ना, एक दागिना असेल तर 10 भगवद्गीता आपल्याकडे ठेवल्या. आपण गावाला गेलो कुठे, गावाला जाताना 4 भगवद्गीता घेऊन देऊ शकतो कुठेतरी. आपण कुठल्या लग्नाला गेलो, त्या गिफ्ट सोबत आपण एक भगवद्गीता देऊ शकतो. आपण कुठे नातेवाईकांमध्ये कुठल्या कार्यक्रमाला गेलो तर हे देऊ शकतो. एका लॉजमध्ये मी गेलो होतो, त्या लॉजमध्ये सगळ्या रूम मध्ये भगवद्गीता होती. म्हणजे एखादा लॉज ओनर तो सुद्धा भगवद्गीता ठेवू शकतो. एखादा डिस्पेन्सरी ओनर, डॉक्टर, एखादा दुकानदार, सगळेजण भगवद्गीता ठेवू शकतात. ह्या रत्नाचा सर्वांना उपयोग झाला पाहिजे. आणि जसं सांगितलंय की आपण सर्वजण एकमेकांवर या समाजामध्ये अवलंबून आहोत. तर हा समाज सर्वजणच आपले जर का दैवी गुणांनी प्रतिष्ठित झाले, आपल्या सगळ्यांमध्ये दैवी गुण आले, तर आपल्या सगळ्यांचं जीवन छान होणार आहे. म्हणून जर का जीवन चांगलं व्हायचं असेल तर आसुरी गुणांना दूर करावं लागेल. कुटुंबात आपल्याला जर का चांगलं जीवन जगायचं असेल तर कुटुंबातले जितके सगळेजण आसुरी असतील तेवढं दुःख तयार होईल तिथे. भगवंत म्हणतात त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनः काम क्रोध तथा लोभ तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. जसं म्हटलं, दैवी संपद विमोक्षाय आसुरी जीवन हे बंधनात टाकतं. आसुरी जीवन हे कामम आश्रित्य दुष्पूरम. आसुरी व्यक्तीचं वर्णन करताना भगवंत म्हणतात हा कामाच्या आश्रयामध्ये असतो नेहमी. मला हे हवंय ते हवंय अशा आश्रयामध्ये असतो. दंभ मान मदानिता, दंभ आणि मान सन्मानामध्ये सतत असतो. आणि हे काम क्रोध तथा लोभ हे जे आहेत, नरकस्येदम त्रिविधम द्वारम, हे नरकाचे 3 द्वार आहेत. म्हणून जर का घर नारकीय वाटायला लागलं असेल, घरामध्ये सगळा नरक आहे असं वाटायला लागलं असेल, दुःख भरलं असेल, तर काय करावं लागेल? दैवी गुण विकसित करावे लागतील. सगळ्यांना भगवद्गीता दिली पाहिजे. कारण मग ते दैवी गुण आले की तुमचा बॉस जर का दैवी गुणांचा झाला, तुमचं नरकाची स्थिती संपली. तो तुम्हाला अपमानित करणार नाही. त्याच्या काम उपभोगासाठी तो तुम्हाला 24 तास तू इथं काम केलं पाहिजे असं म्हणणार नाही. तो तुमची कदर करेल, तुमच्या गुणांना ओळखेल, तुम्हाला प्रमोशन, तुम्ही चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं असेल तुम्हाला प्रमोशन देईल. त्याच्याकडे दैवी गुणच आले नाहीत तर तू कसं काय हे करेल? म्हणून जर का आपल्याला असह्य परिस्थितीतून, अन्यायकारक परिस्थितीतून, दुःखमय परिस्थितीतून बाहेर यायचं असेल तर आपल्याला ही जबाबदारी घ्यावी लागेल की सर्वत्र लोक दैवी गुणांचे व्हायला लागतील. आपले मुलं असू देत, आपले बॉस असू देत, आपल्या समाजातले नातेवाईक असू देत, कोणी असू देत, सगळ्यांपर्यंत भगवद्गीता पोहोचवणे, त्याचं महत्व सांगणे. भगवद्गीताचं वितरण आपण कसं करू शकतो? ही घ्या भगवद्गीता, खूप चांगली आहे असं म्हटल्यावर कोणी घेईल का? आपल्याला पूर्ण वर्षभर त्यांना भगवद्गीता कशी आहे, काय वाचलं, किती छान आहे हे सांगावं लागेल. आपण जेव्हा म्हणतो अरे तू सिनेमा बघितला का, किती छान आहे, अरे काय छान आहे सांग मला, लगेच आपण त्याची स्टोरी सांगतो. बाकीची स्टोरी मी नाही सांगणार, तू जाऊन बघ. नाही तर तो म्हणतो अरे थांब 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 थांब, तू बाकीचं नको सांगू, मी जाऊन बघतो. असा इंटरेस्ट आपण भगवद्गीतेबाबत का नाही करू शकत? हे आजचं प्रवचन जे आहे ते असंच इंटरेस्ट
असंच बसून मंदिरामध्ये असंच बसून राहण्यापेक्षा काहीतरी इंटरेस्ट वाटावा याच्यासाठी. तर अशा असंख्य कथा, असंख्य दाखले, असंख्य आध्यात्मिक उपदेश, ह्याचा भंडार म्हणजे भगवद्गीता. हे बाकी छोटे ग्रंथ, भागवत आणि महाभारत, रामायण इत्यादी त्याच्यावर आधारित ग्रंथ, हा सगळा खजिना आहे. आपण या सगळ्या जे आपल्याला त्याचं अध्ययनामध्ये आपण समर्पित राहू, त्याचं अध्ययन गहन करू, त्याचं आस्वादन करू, अक्षय अशा आनंदाचा अनुभव करू आणि त्या आनंदाचा प्रचार आणि प्रसार सगळ्यांशी करू. तर आता जर इथे कोणी प्रभूजी आहेत, आता मी सगळ्यांना आवाहन करतो आणि ते भगवंत पण बघतायत, तुम्ही सगळेजण कमीत कमी प्रत्येकाने एक एक तरी भगवद्गीता इथे येऊन घेऊन जावी आणि आपल्याकडे असेल तर ती कुणाला तरी वितरित करावी. आपल्याकडे नसेल तर आपण वाचू शकता. मग 1 भगवद्गीता, 5 भगवद्गीता, 10, 50 किती आपल्याला जमेल तेवढ्या भगवद्गीता आपण इथून घेऊन जाव्यात आणि त्याचं वितरण करावं आणि अशा प्रकारे भगवंतांना प्रिय हो. याचं अजिबात बर्डन घेऊ नका मनामध्ये, आनंदाने घ्या. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. भगवद्गीता ग्रंथ की जय.